हॅलो. तर सॅम्पल क्वेश्चन पेपर, सॅम्पल एंट्रन्स पेपर, एक्झाम एंट्रन्स पेपर असेल. ओईचा एक्झाम फॉर्म तुम्ही आता फिल केलेला असेल. त्याची ड्यू डेट ही 23 ही त्याची ड्यू डेट होती. तर तुम्ही तो फॉर्म फिल केला असेल. तर एक्झाम क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने असेल, तर अशा पद्धतीने OMR शीट असेल. अशा पद्धतीने फिल करायचं आहे. याबद्दलची OMR शीट कशा पद्धतीने फिल करायचं आहे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला फर्स्ट पेजवर अवेलेबल असेल. त्यानंतर क्वेश्चन कशा पद्धतीने आज केले जाऊ शकतात त्याचे सॅम्पल क्वेश्चन पेपर बघू शकता. त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड सिलेबस हा आपण स्टेप बाय स्टेप कवर करत आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तो तुम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी तुम्ही चॅनलशी कनेक्टेड राहा. तर मित्रांनो, क्वेश्चन असा की प्युअर सबस्टन्स अ प्लॉट अ गिव्स फ्री एनर्जी जी अगेन्स्ट टेम्परेचर ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. तुम्हाला MCQ दिले जातील. त्यामध्ये तुम्हाला चूज करायचं आहे राईट आन्सर काय असेल. कशा पद्धतीने आपण हे MCQ सॉल्व करणार आहोत याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन ही चॅनलवर अपडेट होत आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलशी कनेक्टेड असाल तर ती अपडेट वेळ टू वेळ तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा. तर मित्रांनो, क्वेश्चन अशा प्रकारे असेल. द सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ H2 इलेक्ट्रोड प्लॅटिनम H2 ॲट 1 ॲटम H+ ॲक्वेअस ॲट pH 10 अँड रूम टेम्परेचर इज. अशा पद्धतीचा न्यूमेरिकल क्वेश्चन आहे. तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण चॅनलवर अपडेट केली आहे. तसेच या क्वेश्चनचे जे काही सोल्युशन आहे तेही आपण अपलोड करणार आहोत. आणि कशा पद्धतीने MCQ क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत, कशा पद्धतीने मार्क डिस्ट्रीब्युशन असणार आहे, कशा पद्धतीने सॅम्पल क्वेश्चन पेपर आहे, तर कशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कशा पद्धतीने तुमचे क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतात तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, सिलेबस अकॉर्डिंग MCQज हे आपण कवर करणार आहोत. डेली आपण सब्जेक्ट ओरिएंटेड जे OE एंट्रन्समध्ये विचारले जाऊ शकतात अशा क्वेश्चनची डेली आपण मिनिमम 15 क्वेश्चन्स हे डेली घेणार आहोत इन पर टॉपिक्स. जो सिलेबसमध्ये टॉपिक दिला आहे त्या टॉपिकशी रिलेटेड OE एक्झाममध्ये जे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्याबद्दल आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. तर मी बघू शकता द नंबर ऑफ व्हायब्रेशन अँड रोटेशन डिग्री ऑफ फ्रीडम BF3 मॉलिक्युल्स आर रिस्पेक्टिवली. रोटेशन डिग्री ऑफ फ्रीडम्स किती नंबर ऑफ व्हायब्रेशन्स किंवा रोटेशन डिग्री ऑफ फ्रीडम्स असू शकतात. MCQ कशा पद्धतीने सॉल्व करायचे आहेत याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन ही आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तसेच मार्क डिस्ट्रीब्युशन, एक्झाम पॅटर्न याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवर अपडेटेड आहे. ही सॅम्पल क्वेश्चन पेपर म्हणजेच क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो, क्वेश्चन कशा पद्धतीने विचारलं जाणार आहे त्याचा एक डेमो बनवून सॅम्पल क्वेश्चन पेपर, सॅम्पल कॉपी आहे क्वेश्चन पेपरची तुम्ही बघू शकता. अरेनियस इक्वेशन बघू शकता. तुम्हाला एक्झॅक्टली राईट अरेनियस इक्वेशन देखील विचारलं जाऊ शकतं. विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्युल्स आयन आर एक्झिबिट लार्ज डायपोल मोमेंट. कोणता मॉलिक्यूल लार्ज डायपोल मोमेंट दाखवतो. काही बेसिक क्वेश्चनसुद्धा विचारले जाऊ शकतात, जसं की विच ऑफ द फॉलोइंग गॅस इज यूज फॉर द अँटी ऑक्झिडंट्स. विच ऑफ द फॉलोइंग आयन्स इज अ प्रेडिक्ट डायमॅग्नेटिक्स. आपण सर्व रिव्हिजन करणार आहोत. स्टेप बाय सिलेबस पॉईंट कवर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलशी कनेक्टेड राहा. चॅनलशी कनेक्टेड राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. कोणकोणते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन ही चॅनलवरही अपडेटेड आहे व आपण त्याची डे बाय डे क्वेश्चनची प्रॅक्टिसही करणार आहोत. कशा पद्धतीने कमी टाईममध्ये आपण क्वेश्चन सॉल्व करू शकतो. अधिक माहितीसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. तर मित्रांनो, ही सॅम्पल क्वेश्चन पेपर आहे. ही तुम्हाला पोर्टलवर देखील अवेलेबल होऊन जाईल. ही सॅम्पल क्वेश्चन पेपर आहे. त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. SS बॉन्डिंग असेल, नंबर ऑफ SS बॉन्ड इन गिवन सॅम्पल असेल,
क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व करणार आहे, कशा पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व करणार आहोत, याचे ॲन्सर्स हे आपण कशा पद्धतीने सॉल्व करणार आहोत, हे याचे ॲन्सरही आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलशी कनेक्टेड राहा. तसेच आपण पुढील व्हिडिओजमध्ये चॅनलवर सिलेबसही अपडेटेड आहे, त्याचे रिलेटेड काही MCQs आहेत ते देखील अपडेटेड आहेत, अपडेट होणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलशी कनेक्टेड राहा. असे टोटल 100 क्वेश्चन्स आहेत. एन्झाईम दॅट ॲक्ट्स ऑन फॅक्ट्स इज, अशा पद्धतीने टोटल 100 क्वेश्चन्स आहेत. हे सॅम्पल क्वेश्चन पेपरमध्ये, ही सॅम्पल क्वेश्चन पेपर तुम्हाला पोर्टलवर देखील अवेलेबल होऊन जाईल. केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये OMR शीट देखील, ब्लँक OMR शीट देखील अवेलेबल आहे, कशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं. तर मित्रांनो, आपण याचे सॉल्व क्वेश्चन पेपर देखील बघणार आहोत. आतासाठी एवढंच. पुढील माहितीसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्स फॉर